थांबा जरा, थांबा थांबा. नाही तर काय कशासाठी जमलेलो आहोत आपण? ग्रामसभा आहे की नाही? आपण ज्या विषयासाठी इथे जमलेलो आहोत त्याच्यावर चर्चा सुरू करूया का? तर नमस्कार मंडळीनो. नमस्कार. आज आपण इकडे जमलेलो आहोत फारच महत्वाच्या विषयावर आपण जमलेलो आहोत. बरं, शासनाने आपल्याला जे काही 12 TCCV दिलेले आहेत. कुठले TTCV देतील? अरे असं काय करताय? कुठलं म्हणजे काय? मी माझ्या हातान मोजलेले आहेत. अशी अशी मान खाली वर होते त्याची ती. ते दिलेले आहेत शासनाने, पण ते TTCV नाहीयेत. मग काय आहे? ते CCTV आहे. काय बोलतात आहेत हे ते शासनाने दिलेले आहे. बरोबर. बरं, ती सगळी 12ची 12 आलेली आहेत. आपल्याच गावात कुठल्या एरियात लावायची, किती लोकांना वाटायची हे आपल्यातच आपण ठरवायचं आहे. आज सगळा निर्णय घेऊन म्हणजे मी मोकला. मास्तरांनो हळू बोल रे पम्या. बोलतो, हळू बोलतो. नाही आता हे सरपंच जे काय बोलतायत तो निर्णय काय घ्यायचा आहे म्हणजे त्याच्याशिवाय आता आपण किती माणसं आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 माणसं आहेत ना. प्रत्येकाने एक वाटून घेऊया. संध्याकाळी मॅच पण आहे, त्या CCTV वर मॅच पण बघू. काय एक कुणाला मीठ देणार नाही. जे काय 12 आपल्या CCTV भेटलेले आहेत. CCTV ते काय भेटलेले आहेत त्यातलं 9 TVT मी माझ्या घरी घेऊन जाणार. अरे TTVT आहे सरपंच. CCTV. अरे हो, तेच तिथे 9च्या 9 मी माझ्या घरी घेऊन जाणार आहे. नाही, लय झाला आता सरपंच. ही म्हणजे लयच झालंय आता. नाही म्हणजे काय? तुम्हाला सांगतो मास्तर, शासनाकडून काय बी येऊ द्या, पहिले ह्यांना ह्यांच्या घरी घेऊन जायचं. तुम्हाला सांगतो, मागच्या वेळी 4 संडासाची भांडी आली होती, ही स्वतःच्या घरी घेऊन गेलो होतो. ह्यांच्या घरी ढुंगण 3 आणि संडासाची भांडी 4 होय. म्हणजे बुडत 3 आणि भांडी 4 असं झालं का हे? नाही ही काय मला पटत नाही. बरोबर. चौथ्या भांडीचं काय केलं तू? सांगा सरपंच. ते करू नका. मी सांगू का? सांगू बा. मी सांग, तू सांग. तुम्हाला सांगतो मास्तर, चौथ्या भांड्याला ह्यांनी खालनं बोळा लावला, वरनं काच बसवली आणि तिकडं लागा वड्यातलं मासा आणून त्यात सोडल्या. ते फिश स्टँड करून घरात ठेवलाय संडासाच्या भांड्याला. आणि मग तुम्हाला सांगतो, इथं मला बसायला जागा नाही. मी सकाळचं तिकडे वावरात जाऊन कार्यक्रम करून येतोय आणि ह्यांच्या घरात ह्यांचं मास त्यात हाकते. ही काय चुकीचं? ही तुझं वसड एवढं सगळं सांग. तुझं मागच्या टायमाला शासनाकडे आपल्याला भांडी 4 आली होती. बरोबर. आली 4. आता आपल्या सदस्य 12 ना भांडी आली 4. एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा ती माझ्या घरी घेऊन गेले. माझं काय चुकलंय मला सांगा. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, मी 9 TTVT घेऊन जाणार आहे. म्हणजे हाय त्यातले 2 PTTC मी म्हणजे असं घरात लावणार ना असं वाटणार. एका वाक्यात 2दा CCTV चुकीचं बोललेले आहेत ते. त्यांना सांगा त्यांना. सांगतो मी पण सांगतो. आणि मुळात सरपंच एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या. CCTV म्हणजे कुठला टीव्ही नव्हे ज्याच्यावर सिरियल, मालिका, सिनेमे दिसतील. नाही, मग CCTV हा एक प्रकारचा कॅमेरा असतो. माका द्या कॅमेरो का? माका रील बनवूचे होत आणि आपल्या गावाचं नाव मोठा 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 करूचा. ही बघा, गरिबांची करिश्मा कपूर, हिला नाव मोठं करायचं आहे. ते कॅमेरे म्हणजे काय शूटिंगचे कॅमेरे नसतात. कॅमेरेच असतात, पण ते कसे क्लोज सर्किट टेलिव्हिजन कॅमेरे असतात. CCTV त्याने काय होतं बाबा, त्याचे वरती लावायचे आणि मग त्याच्यातून त्या CCTV मधून आपण आपल्या पूर्ण गावावर लक्ष ठेवू शकतो. मी काय म्हणतो, तुम्हाला माहिती आहे ना आता CCTV बद्दल जे काय आहे ते, पण तुम्हीच सांगा कुठे लावायचे. सांगतो, मला बोलू द्याल तर मी सांगेन. तर हे जे CCTV आहेत ते आपल्या गावाच्या सुरक्षिततेसाठी आहेत. मला वाटतं आपण एक CCTV देवळाजवळ लावूया. नाही, बरोबर आहे. देवळाच्या बाहेर चपले चोरीत जातो. चपले तर काय घेऊन बसले काकी, गेल्या महिन्यात एकानं तिजोरी फोडला. हे मुद्दे आहेत, आपल्याला कव्हर करायला हवेत की नाही. देवळाजवळ चालेल. मग आपण एक देवळाजवळ लावूया. अनुमोदन आहे. अनुमोदन आहे. माझं पण मोदन आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि मला वाटतं आणखीन आपले जे आपल्या गावचा जो 4 रस्ता आहे तिथे पण आपण 4 कॅमेरा लावूया. एक असा, एक असा, एक असा आणि एक असा. म्हणजे कोण कुठून येतो, कुठे जातो हे आपल्याला कळेल. आणि एक सोबत फलक लावूया की गाव CCTV युक्त आहे आणि व्यसन मुक्त आहे. मी काय म्हणतो मास्तरांनो,
ग्रामपंचायतीच्या ऑफिस मध्ये एक CCTV लावा. कशाला? सगळं चोर तिथंच बसलेत. काय समजलं? बरोबर वरेलो काय बोलता? बरोबर बोलतो. माझा अनुमोदन आहे याला. नाही लावा. तुम्ही सरपंचांवर बोट उचलताय बरं का? मग काय? असं चालणार नाही अजिबात. त्यांच्याकडे देव माणूस लागा मी उभ्या आयुष्यात बघितलं नाही. मागाशी बोललो म्हणून लगेच हे करू नका. मी त्यांच्या बाजू नाही. तू बोलणार त्यांच्या बाजून तुझ्या घरासमोर काल डांबर टाकलं नाही ना पात्रावर गुलगुलीत झालंय तर बोलणार तू टाकला मग तुला काय प्रॉब्लेम? मला प्रॉब्लेम काय? मला प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? एक मिनिट मला प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? एक तर हा आपल्या गावातला नाही. बरोबर हा पाहुणा बरोबर मामाकडे राहतो. मामाला पॅरली झालं म्हणून हा मीटिंग अटेंड करतो इथं. डमी म्हणून हे बघा याच्या बोलण्यावर आधी बंदी आणा. मी अविश्वास ठराव आणतो आताच्या आता. तू चिठ्ठी लिहायला घे. मी चिठ्ठी लिहायला घेतो. काय बोलते चल बघूया. मोर्यानो चिठ्ठी काय ह्याच्या नावाची कादंबरी लिहिन मी एवढी लफडी माहिती द्यायची. खाडीन बघ मग ती. काय फाडतो ह्याच्या नावावर कादंबरी लिहिणार काय? तू ह्याला बोलतोयस, तू सावत्याला बोलतोय, तू दुधल्या तांदळासारखा आहेस. होय आहेत. अरे तुला बघून होतेकराच्या कोंबड्या पिसारा घेऊन पळतात. याला सांगणार याला बोलायचं नाही. बोट खाली कर. बोट खाली कर काय? आवाज चालवत नाही आणि तुम्ही दोघांनी जा काय हात पटापट बोला. माझ्या बारक्यात ताप इलो मागा घरी जाऊचा. तो कधी थंड नसतोच का हो? तापातच असतो तो. मास्तरांनो बर बर माका एक CCTV होयो. तुला कशाला हवा? अगं खिडकी बाहेर लावचा माका. मास्तरांनो माका न कोणीतरी ना रक्तन लव लेटर लिहून पाठवता. हो वहिनींनो तुमका सांगतोय असा लव लेटर खिडकीपाशी ठेवता. मी जातोय तो पळून जाता तो. माझी हुरहुर वाढून राहतो. कोण हा तो माका बघूचा. माका एक CCTV होयो. अरे कोण वसारा लव लेटर लिहितोय रक्तानी? नाही एवढं कुणाचं रक्त वर आलंय? गावामध्ये रक्तदान शिबिर भरत एक कुत्रा तिकडे फिरकत नाही. तुझं लव लेटर लिहायला बरं रक्त येतं त्याच्याकडं. हळू बोलणार. हळू बोलतो. नाही कसं आहे चूक हिचीच आहे. काय चूक आहे? चूक हिचीच आहे. हिने 100 जणांना झुरवून ठेवला नाही. मग नाहीतर काय त्यातला कोणतरी एक असेल त्या मजनूने लव लेटर लिहिला नसेल. तर कसं आहे आपल्याकडे काय झालेलं आहे सरकारी लॉटरीचा घर याक आणि 100 जणांनी फॉर्म भरला नाही आहे. बरोबर आहे. ए पम्या मेल्या लय फडफडतस. वहिनी तुझ्याकडून शिकलंय. होय काय? नाही पण या सरकारी घराचा फॉर्म तू भरलंस तर आमका माहित नाही असं वाटलं काय तुला? सगळं माहिती असतं. काकी सिक्सर मारला एका म्हणता स्वतःचा ठेवायचा झाकून आणि दुसऱ्याचा बघायचा नाही तसा नाही. मग कसं आहे? कोल्ह्याक द्राक्ष आंबट असा येतात. मास्तरांनो काहीतरी जल्ल्याचा वास येता नाही. वास घ्यायला आलोय मी इथे. काय जळत आहे आणि काय नाही जळत आहे. कशासाठी आलोय आपण इथे त्याच्यावर बोलूया का आपण? मावशीची पिशवी आहे त्याच्याबद्दल आलोय ना आपण. हा मावशीच्या पिशवीत तुमच्या दुधाच्या पिशव्या ठेवल्यात. हो सरपंच मावशीची पिशवी नाही CCTV. एक शब्द नाही जमत या माणसाला. हा माणूस सरपंच नाही तर काय? ऐका समजून घ्या ना. मुद्दा काय आहे? ए पोरी तुझ्या घराबाहेर कोणीतरी लव्ह लेटर लिहून जातं की नाही? बरोबर. ते लेटर मला दे. अरे तसं नाही. ते लेटर मला दे. मला गावातल्या सगळ्यांची हस्ताक्षर माहिती आहेत. मी बघतो कोणाचं आहे. सरपंच मला काय माहित नाही. मला 2 CCTV पाहिजे. काय पाहिजे? मला पाहिजे तर मला माझ्या ऊसात लावायचे. उसात लावायला 2 म्हणजे त्याने मागितलं देऊन टाका ना. मागून टाकलं देऊन टाका. 1 मिनिट तुला काय हवे उसात लावायला CCTV? मास्तर तुम्हाला सांगतो रोज सकाळचं ऊसात जातोय नाही. रोज सकाळी 5x3 ऊस झोपला असतो. माझं डोकं फिरलेलं का कळणं झाले. रोज 5x3 ऊस कसा झोपतो या? पण मी म्हणतो तू आधी कोकणात येऊन ऊस लावतोच कशाला? तेवढा ऊस कुणाच्या तरक्यात घालणार आहे? आपल्याला कारखान्यात तरी आहे. बरोबर. तू माझ्या ऊसात ये. मीच 5x3 ऊस झोपवतो नाही. एक मिनिट ह्याला सांगू तेव्हा याची गटली मी नदी सोडून ऐका ह्याच्या ऊसात CCTV लागणार नाही. बरोबर. नाही लावायचं. का बर? हवं तर बाहेर बोर्ड लावा आणि त्याच्यावर लिहा कुणी जर ऊस झोपवला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. काय समजलं? बरोबर. नाही होत. आणि ऊसात जायचं असेल तर जाऊन ऊस का माती खाऊ नको. काय समजलं? नाही मास्तरांनो माका एक CCTV हवा आहे. तुला कशाला आता? मला माझ्या दोरीवर CCTV लावायचा आहे. दोरीवर का लावायचा आहे पम्या? अहो मास्तर कोणतरी वसाडा ना माझे शर्ट पॅन्ट चड्ड्या पलवून नेतो आहे. तो मला CCTV लावायचा आहे. मग त्याच्यात तो वसाडा मला मिळेल. मग त्याचा इलेक्ट्रिक मी एकदा ताणतो की नाही ते बघा. इलेक्ट्रिक तुझ्या चड्ड्या कोण पलवत नसेल. तूच कुठेतरी विसरून येशील घाईगडबडीत. आता बोलतोय मगाशी बोललास ते माका
एक सुचूचा काय? मास्तरानू ऐका काय? आपल्या खालच्या अंगात ता वडाचा झाड बघा हा. थोडे करवंदाची जाळीयत हा. वारा नसताना पण ना थोडे काहीतरी सळसळता मी स्वतःच्या डोळ्यात 3-4 वेळा बघले माका वाटताना थोडे आपण कॅमेरो लावूया म्हणजे काय भूत बीत असतात तर कळून जाईत ना बरोबर झालीच नको जालींवर नजर नको वा. गावाबाहेर एक तरी अशी जागा राहू दे जिथं वारा मुक्तपणे हुंदडेल. नाही नाही सरपंच मी तर म्हणतोय जाळीच कापून टाकू. अरे काय कापशील तू तू काय कोकणात तो झाला कापायला तुम्ही सारखं माझं काढू नका बरं का. काय काढू नका म्हणजे काय अरे कोकणातली झाडी कापायची ना मी सांगून ठेवतो. अरे म्हातारं नको बसा. काय रे बसा? अजिबात बोलायचं नाही. काय फालतू अरे काय मा- बोलतो? हा काय पण बोलेल भारी गप बसा. बोट खाली- गप बसा, बसा. नाही 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 झाडी कापायची म्हणजे काय बरा. म्हणजे एक मिनिट. बरा. एकमेकांच्या जाळ्या कापा. मी कानपट फोडीन. भांडा तुम्ही त्यांच्या जाळ्या कापा तुम्ही त्यांच्या जाळ्या जाळा नका लावूया सीसीटीव्ही कुठेच. नाही. हा? ठेवा तुम्हाला 9 हवेत ना 9 ठेवा 2 तुमच्या बेडरूम मध्ये लावा 2 संडासात लावा प्रत्येकाने एक घरी घेऊन जावा आणि बघा काय दिसतंय. काय ना